गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. काय म्हणाल आपण पहिल्यापासून आपल्याला विजयाचा पहिल्यापासून आत्मविश्वास होता आणि आज आनंदाचा दिवस आलेला आहे. तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत मला सुरुवातीपासून विश्वास होता की ही सीट 100% विकासाच्या जोरावर आपण निवडून येऊ आणि आज मोठ्या मताधिक्याने आज आपण निवडून आलेलो आहोत. याचा सर्वार्थाने आम्हाला आनंद. काही सुरुवातीला कुठेतरी आपला म्हटल्याची खंत झालेली होती, मात्र आज आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. बांगड्या भरणं हे आमचं समाजाचं लक्षण असतं, पण बांगड्या भरणारे हात कमजोर नसतात हे मी वेळोवेळी म्हणत होते. त्यामुळे आम्हाला जर कोणी आपला समजत असेल तर त्यांचा गैरसमज आहे. वेळ पडे तर ह्या हात तलवार पण उचलायची ताकद ठेवतात. ते मला वाटतं वेळोवेळी प्रत्येक पदावर बसताना आम्ही एक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो, पण कुठेतरी आम्हाला आपलं म्हणून हिनवून जातात, त्याचं दुःखही होतं. काही अनेक वेळा तुम्हाला संकटात सुद्धा कधी रडताना पाहिलं नाही, आज मात्र आनंद अश्रू आपल्या डोळ्यात होते. आज आनंदाचा जरी क्षण असला तरी एका डोळ्यात अश्रू पण आहे. आज उदयजी माझ्यासोबत नाही आहे. आयुष्यात त्यांचं स्वप्न होतं की मी ह्या पदापर्यंत जावं. आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण होतंय, पण आज माझ्यासोबत नाही. पण आज सगळे माझे भाऊ, माझी बहिणी, आमचे सगळे नेते, सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, मंगेश दादा, सगळे, राजू मामा भोळे, आमचे गुलाब भाऊ, अनिल दादा, चिमन आबा, आमचे किशोरप्पा, सगळे महायुतीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता जनार्दन आज माझ्या सोबत उदयजींच्या सोबत असायला हवे त्याच पद्धतीने आज माझ्या सोबत आहेत आणि म्हणूनच ही सीट आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणि राखू शकतो. काही जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच 2 महिला खासदार, एकाच जिल्ह्यातून 2 महिला खासदार राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला जाणार आहेत. त्याचा आनंद आहेच. म्हणजे 2029 ची वाट न बघता आणि 33% आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेवर महिलांना तिकीट देऊन खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान या माध्यमातून केला आहे. आणि आज आम्हाला आनंद आहे की आज आम्ही दोघी लोकसभेचे खासदार म्हणून जाणार, त्याचा आम्हाला मनाशी आनंद आहे. आणि हे करण्यामागे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमचे अमित शाह, JP नड्डाजी, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, शिंदे साहेब, अजितदादा, आमचे संकट मोचन जे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, तसे आमचे संकट मोचन गिरीश भाऊ महाजन आणि सगळे महायुतीचे आमचे गुलाब भाऊ आणि दादा, सगळे नेते, आमचे सगळे पदाधिकारी, मंगेश दादा, सावली सारखे सगळे उभे होते. आणि त्याचा मला खरोखर आनंद आहे. या कामात आमचे किशोर आप्पा आहेत, आमचे राजू मामा भोळे आहेत आणि आमचे चिमन आबा, सगळे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. याचा मला सगळ्याला आनंद आहे की आपला म्हणणाऱ्या लोकांना आज त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी सोबत राहून मला सबला तसं सिद्ध केलं.